घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सुमित्राच्या मूर्खपणामुळे सारंगची घरात जरी एंट्री झाली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सुमित्राने स्वतःच सारंगचं थोबाड फोडत ऐश्वर्या सकट तिला घराबाहेर काढलंय। असं काय घडलंय की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता सारंगचं पितळ उघडं पडलंय आणि ऐश्वर्या आणि सारंगने हे सगळं नाटक केलंय हे सत्य सुमित्रासमोर आलेलं आहे की आपल्याला उल्लू बनवण्यासाठी या सगळ्या नाटकाचा फायदा घेतलेला आहे आणि आपल्याला या सगळ्यात अडकवण्यात आलेलं आहे। हे सुमित्राला ज्या वेळेला समजलंय त्यावेळेला सुमित्राला जबरदस्त धक्का बसलाय आणि आपली चूक सुधारत सुमित्राने काय ॲक्शन घेतले सगळं सगळं पाहू। ऐश्वर्या सारंगला ज्या वेळेला आता इकडे सुमित्रा घरी घेऊन येते त्यावेळेला ती सांगते सारंग ऐश्वर्याशिवाय राहू शकत नाहीये। इकडे मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जर का ऐश्वर्याला तुम्ही आणलं नसाल तर या सगळ्यामध्ये सारंगचा जीव गेला असता। असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग मी खरंच ऐश्वर्याशिवाय जगू शकत नाही। यावरती नानासाहेब सांगतात सुमित्रा तुझं डोकं फिरलंय, म्हणजे या सगळ्यामध्ये तू पुन्हा एकदा आपल्या घरातून जी घाण बाहेर गेली ती घाण बाहेर आणून खूप मोठी चूक करतेस, पण या चुकीची तुला आत्ता कल्पना येईल असं मला वाटत नाहीये। या सगळ्यामध्ये आता तुला त्याच वेळेला डोळे उघडतील ज्या वेळेला या सगळ्यामध्ये पुन्हा काहीतरी कारस्थान होईल आणि पुन्हा कारस्थान होत ज्या सगळ्या गोष्टी होतील ना त्यामुळे तुला या गोष्टी समजतील। एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही तू करतेस त्यावरती आता मी थांबवू शकत नाहीये, कारण हा मूर्ख मुलगा त्याच्या मूर्खपणाच्या पायी तू या सगळ्यामध्ये अडकलेली आहेस। ठीक आहे, तू त्याला या सगळ्यामध्ये सपोर्ट कर, पण तुला मी सपोर्ट करणार नाहीये। असं म्हटल्यावरती आता नाना आणि आई या दोघांच्यामध्ये दुरावा येतो। सुमित्रा ऐश्वर्याला सांगायला लागते कुणी काहीही बोलू दे तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तुझ्या बाजूने आहे, तू कोणतीही चिंता करू नकोस, ये घरात। सुमित्रा तिला घरात घेते आणि सांगते फक्त माझ्या सारंगची तू व्यवस्थितरित्या काळजी घे, काहीही झालं तरी त्याला काही कमी पडणार नाही हे बघ। सगळ्यात जास्त आनंद होतो तो म्हणजे आजीला। आजी आता खूपच खुश होते आणि आजीला उत्सुकता असते हे सगळं झालं तरी कसं, गुंडीने हे केलं तरी कसं, असं म्हणत आजी आता हे सगळं जाणून घ्यायला उत्सुक असते आणि इथेच खूप मोठा प्रॉब्लेम। इकडे जानकी सांगायला लागते अवंतिका या सगळ्यामध्ये आपण काहीही करून उपयोग नाहीये, पण जोपर्यंत आपण आता हिचं सत्य आईंसमोर आणत नाहीयेत ना तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये गोष्टी नीट होतील। आपल्या घरात सगळं काही छान चाललं होतं आणि हे सगळं छान चालू असताना जर का या गोष्टी अशा घडत असतील तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण आता इथे गडबडलो तर गोंधळ होईल। त्यामुळे मला असं वाटतंय की जर आपण नानांच्या समोर आणि आईंच्या समोर ऐश्वर्या हे सगळं नाटक करते हे आणणं महत्त्वाचं आहे। अवंतिका म्हणते पण ते कसं करायचं, सारंग भाऊजी सामील आहेत ना, त्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही। यावरती मग आता जानकी सांगायला लागते तू काळजी करू नकोस, मी या सगळ्यामध्ये काहीतरी करते। असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये योजना असते तोपर्यंत आजी इकडे सारंगकडे येते। सारंग काय केलंस तू, म्हणजे मला तुझ्याकडून सगळं तोंडून ऐकायचं आहे, गुंडीने काय प्लॅन केला? यावरती सारंग म्हणतो आजी कसला प्लॅन? यावरती आजी म्हणते तू गप्प बस रे, मला सगळं माहिती आहे, तुमचं काय झालंय ते मला नक्की खरं खरं सांगा। असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो आजी तू कोणाला सांगणार नाहीस? यावरती आजी म्हणते 100% मी कोणाला सांगणार नाही। आणि यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग हे बघ, म्हणजे ऐश्वर्यानेच मला हा प्लॅन सांगितला होता। ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता मला सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त आता कफ सिरपची बॉटल प्या। ज्या वेळेला कफ सिरपची बॉटल मला प्यायला सांगितली त्यावेळेला मी कफ सिरप प्यायलो आणि कफ सिरप प्यायल्यानंतर मग हा सगळा प्रकार घडला। तुला माहिती आहे का आजी, पण तुझ्यावरती माझा विश्वास आहे, तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीस ना? आजी म्हणते मी कशाला कोणाला सांगते, पण तू या सगळ्यामध्ये तुला काही झालं असतं तर त्याचा विचार त्या गुंडीने नाही का केला? यावरती सारंग म्हणतो नाही, त्यांनी माझा विचार केला म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं ना। जर का या घरामध्ये आता मी काही बोललोच नाही तर कोणीही ऐश्वर्याला या घरामध्ये आणू शकलं असतं का? म्हणून ऐश्वर्याने मला आता कफ सिरप सांगितलं, मग ती कडी होती ना ती कडी मी आता पूर्णपणे एका साईडने आतून खोलून ठेवली,
त्यांनीच मला सांगितलं होतं. स्क्रूड्रायव्हरनी मी कडी खोलली. कडी खोलल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता पुढची गोष्ट मी ही केली की मी कप सिरप प्यायलो आणि हातामध्ये विषची बॉटल घेतली. यावरती आता इकडे आजी गडबडते आणि म्हणते, काय रे हे, म्हणजे ही ऐश्वर्या तर पोहोचलेलीच. हे सगळं चालू असताना तिकडे ऐश्वर्या येते आणि काय चाललंय, तुम्ही का आजीला हे सगळं सांगितलं? अक्कलच नाहीये सारंग तुम्हाला. तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये या गोष्टी रिव्हील करण्याची काय गरज होती? आता आजी कुठे कडमडल्या तर यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, नाही नाही आजी कुठे सांगणार नाही. आजी नाही ना सांगणार, तू मला वचन दिलेलं आहेस असं म्हटल्यावरती मग आता आजी इकडे बोलायला लागते, अरे सारंग मी कुणाला सांगेन का? पण तोपर्यंत सारंगने कुणाला सांगायच्या आधीच तिकडे आलेली असते, ती म्हणजे सुमित्रा. सुमित्राने सगळं ऐकलेलं असतं. या सगळ्यामध्ये आता सुमित्रा अशी काही चिडते. चिडलेली सुमित्रा फाटकन मुस्काट फोडत सारंगचं थोबाड फोडते आणि ती सांगायला लागते, माझ्या आईपणाचा असा फायदा घेतलास. आत्ता तर मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात गेले. नवऱ्याच्या विरोधात जाऊन या सगळ्यामध्ये हे मी केलं. माझ्या नवऱ्याच्या विरोधात जात मी तुला सपोर्ट केला आणि तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू माझ्यावरती उलटलास, मला खोट्यात पाडलंस. ते काही नाहीये सारंग, तुला ना तू आयुष्यात कधीच सुधारणार नाही ना, तुझी ही बायको सुधारणार. मला तरी सुद्धा डाऊट आला होता, पण मी माझ्या ममतेपोटी, माझ्या प्रेमापोटी मी हिच्याकडे गेले. हिच्याकडे जाऊन माफी मागितली. तुम्ही दोघांनी मिळून मला मूर्ख बनवलं. नवऱ्याच्या विरोधात, माझ्या घरच्यांच्या विरोधात मला पाडलं. सारंग आता बाद झालं. आता तुझ्या कोणत्याही कारस्थानांना मी भुलणार नाहीये. ऐश्वर्याला तर घराबाहेर इकडून हाकलूनच देणार आहे, पण सोबतच तुला सुद्धा जायचं असेल तर तू जायला मोकळा आहेस. बॅग भर आणि चल, तू सुद्धा निघ. या घरामध्ये तुला सुद्धा थारा नाही. असं म्हणत सुमित्राने आता सारंगला फाटकन थोबाडीत दिलेली असते. सारंग म्हणतो, आई ग ऐक ना, माझा हा प्लॅन नव्हता. यावरती आई सांगते, मला माहितीये हा तुझा प्लॅन नव्हता. मी सगळं बाहेरून ऐकलेलं आहे. जे काही घडलंय ते सगळं मला समजलंय. या ऐश्वर्याने हा सगळा डाव रचलाय ना. पण ऐश्वर्याने जरी हा डाव रचला असला तरी सुद्धा त्या डावामध्ये तू आता आम्हाला सुद्धा खोटं पाडलंसच ना. मला फसवण्यासाठी तू जे काही केलंस ते सगळं कारस्थान मला समजलेलं आहे. आता ही ऐश्वर्या या घरामध्ये पुन्हा घुसू पाहते आहे का? बिलकुल नाही. या ऐश्वर्याला या घरात थाराच नाहीये. आता सारंग म्हणतो, का थारा नाहीये? मला सुद्धा ह्या घरात थारा पाहिजे. मला या घराचा हिस्सा पाहिजे. यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, तुला आणि हिस्सा, तुला हिस्सा बरोबर देते मी. एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर हे सगळं ऋषिकेशच्या नावावरती आहे. त्यामुळे याच्यामध्ये हिस्सा मागायची जर का तू जरुरी केलीस ना, तर मात्र या सगळ्यामध्ये आता तुलाच थोबाड फोडून इकडून हाकलून देईन मी. कारण हिस्सा मागायची तुझी हिंमतच कशी झालेली आहे. मुळातच हा हिस्सा तुझ्या नावाचा नाहीये. जे काही आहे ते ऋषिकेशच्या नावावरती आहे. त्यावरती सारंग म्हणतो, मग का? ऋषिकेशच्या नावावरतीच का? या सगळ्यामध्ये जर का पार्वती रणदिवे यांनी त्यांच्या मुलाचा विचार केला, त्यांच्या मुलाचा विचार करून सगळं त्यांच्या मुलाच्या नावावरती केलं आणि तू या सगळ्यामध्ये आम्हाला आता हे घराबाहेर काढायला निघालेस. अशी असते आई. बघ, पार्वती रणदिवे खूप हुशार निघाल्या. त्यांनी या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या मुलाला त्याच्या नावावरती सगळं केलंय आणि तू काय केलंस? तू या सगळ्यामध्ये आम्हाला हकलून देतेस. नाही, तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा पार्वती रणदिव्यांसारखी आई असायला पाहिजे होती. यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते, अच्छा, पण त्यासाठी ऋषिकेश रणदिवे सारखा मुलगा पण लागतो. तुझ्यासारखा नालायक मुलगा पोटी जन्माला यायला नको. असं म्हटल्यावरती ती सांगते, तुला जे काही करायचं असेल ते सगळं कर, पण या परिस्थितीमध्ये आता मी कोणतेही तुझी गोष्ट ऐकणारच नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. जे काही घडलंय ते सगळं आता मला समजलेलं आहे. तुम्ही दोघा जणांनी नाटकं केले. तितक्यात ती नानासाहेब येतात आणि नानासाहेब सांगतात, ते सांगण्याचा सुमित्रा मी तुला प्रयत्न करत होतो. तेच मला तुला सांगायचं होतं. तू या सगळ्याला कशी काय भुललीस? तू या सगळ्यामध्ये आता त्या मूर्ख मुलगी ती तुला उल्लू बनवत होती आणि तू उल्लू बनत होतीस. सुमित्रा, या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार आता विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचा प्रयत्न करताना तू या सगळ्याला भुललेली आहेस. आता माझा तुझ्यावरती पण भरोसा राहिलेला नाहीये.
तू जे काही वागलीस ना त्यामुळे याच्या पुढे आता तुझ्या हातात सुद्धा कोणतेही अधिकार राहणार नाहीयेत. या सगळ्यामध्ये मी तुझ्या हातून पण सगळे अधिकार काढून घेतो. या घरात कोण राहणार, कोण नाही राहणार, या घरामध्ये कोण इकडे हे करणार आणि कोण कुणाची हे चालणार हे फक्त ठरवणारी आता या घरामध्ये एकटीच आहे आणि ती म्हणजे जानकी. जानकीशिवाय या घरामध्ये कुणी आता काही ठरवू शकत नाही. सुमित्राला सुद्धा आता नानांनी चांगलंच फटकारलेलं. सुमित्रा नानांची माफी मागत म्हणते, माफ करा नानासाहेब, मी चुकले. नानासाहेब म्हणतात, किती वेळा चुका करशील? एक चूक 100 वेळा केल्यावरती त्याला चूक नाही म्हणत. तू जे काही वागलीस ना सुमित्रा, त्या सगळ्या गोष्टी या ह्याच्यामध्ये आता फोल ठरतायत. तुला मी कधीच माफ करू शकणार नाही आणि या घरातले अधिकार सगळे तुझ्याकडून काढून घेतोय. नानासाहेबांनी प्रचंड आता इकडे मोठा कांगावा करत सुमित्राचे सगळे अधिकार काढून घेतल्यामुळे सुमित्रा हादरलेली आहे. पण त्याचबरोबर ऐश्वर्या आणि सारंग यांची हक्कलपट्टी